सप्तम खंड भ्रमिकाची अंतिम यात्रा भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी 1. धम्मप्रचाराची केंद्रे. धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिलेत असे नाही. आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले. आपले धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते. अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती. त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेटी दिल्या होत्या. आणखी इतर काही स्थळीही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती. जसे कपिलवस्तू इथे ते 6 वेळा गेले होते. वैशाली येथेही ते 6 वेळा गेले आणि कम्मासधम्म येथे 4 वेळा. 2. त्यांच्या भेटीची स्थाने. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्रांशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या. ते उकट्ठा, नादिका, साला, अस्सपुर, घोषिताराम, नालंदा, आपण्ण, एतुमा येथे गेले. ते ओपसाद, इच्छानडल, चंडालकप्प, कुशिनारा येथे गेले. ते देवदह, पावा, अंबसडा, देवसा, सेतव्या, अणुपिया आणि उज्जुया येथे गेले. त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरुदेश व अंगदेश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता. सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. ह्या स्थानांची संख्या जरी कमी वाटते पण त्यामध्ये अंतर किती आहे? लुंबिनीपासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही. ह्यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्याच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते, त्यांचे संदेह व अडचणींचे निवारण करीत जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजाण बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवीत भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राही. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते. त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतृवर्ग 3 प्रकारचा असू शकतो. निर्बुद्ध, ज्या मनुष्याला काहीही दिसू शकत नाही, तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आदी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो पण त्याला काहीच समजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. त्याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा. तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आदी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो आणि असे करीत असताना त्याला ते सर्व उमजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही, त्याचे मन कोरे असते. त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्याचे भाषण आदी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते, स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ. असे असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. भिक्खूंप्रमाणे त्यांच्यापाशी 3 पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत असत. दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पडले नसेल आणि तेही इतके प्रसन्नतेने. 3. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम प्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते, कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता, कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता, कारण त्याच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते.
कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाची जननी समजली जाण्याचा तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्याच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःख निर्वाणी भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. मला हे करण्यास अनुमती दे. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष सुरू आहे. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिनेही त्याच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्याच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझ्या आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखवला आणि शक्ती दिली होती. 4. पिता पुत्राची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहत होते. त्याच वेळी राहुल अंबलठिका येथे राहत होता. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पादप्रक्षालनासाठी पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही, त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार करून ती कर. ती करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल की काय, आणि म्हणून ती दुःखोत्पादक किंवा दुःखपरिणित आहे काय. विचारांती तुला वाटले की ती तशीच आहे तर तू ती करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर तू ती करावी. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल. परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने पराडमुक्ता नष्ट होईल. संयमित शांतवृत्तीत तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल. देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने विकारवशता नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. 5. भगवान बुद्ध आणि सारिपुत्त याची अंतिम भेट. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्खूंसह सारिपुत्त तेथे आला. त्यांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय? भगवान बुद्धांनी सारिपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय? सारिपुत्तांनी त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तेथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारिपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पापर्यंत मी पारामितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधांबद्दल भगवंतांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. सारिपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही, भगवान बुद्ध म्हणाले. जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ भगवान बुद्ध उठले
आणि गंधकुटी विहाराजवळ सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारीपुत्त भगवंतांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला आहे. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपले दोन्ही हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारीपुत्त तिथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच भगवंतांना सोडून सारीपुत्ताच्या मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्तांनी आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला. सारीपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्याच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या. सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्यांच्या अस्थिकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेने तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नाही. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकारवष्टेवर त्याने विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती. त्याच सुमारास महामोगलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोगलायनाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारीपुत्त आणि महामोगलायन हे त्याचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्मसेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयंतावर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्तीत राहण्यास त्यांना स्वारस्य उरले नव्हते. म्हणून तिथून निघून जाण्याचे त्यांनी ठरवले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.